पुण्यात टोळी युद्धातून झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता पुणे पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकरला ताब्यात घेतलं आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार सोनाली आंदेकर हिच्यासोबतच कृष्णा आंदेकर याच्या पत्नीला सुद्धा गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या संपूर्ण आंदेकर कुटुंब पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे। यापूर्वी कृष्णा आंदेकरने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं, तर बंडू अण्णा आंदेकरलाही अटक करण्यात आली आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणात संपूर्ण आंदेकर कुटुंब आता पोलिसांच्या ताब्यात आहे। वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर ही पुणे पोलिसांच्या रडारवर होती। त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सोनाली आंदेकरला ताब्यात घेतलं आहे। पुढील कारवाई सुरू आहे। या हत्या प्रकरणात पोलिसांनी बंडू अण्णा आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर तसेच अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल मेरगू यांना बुलढाणा परिसरातून अटक केली होती। तर अमित पाटोळे, यश पाटील या दोघांना पोलिसांनी हत्येच्या दुसऱ्या दिवशी ताब्यात घेतलं होतं। यामध्ये प्रमुख आरोपी असणारा कृष्णा आंदेकर हा स्वतःहून पोलिसात हजर झाला होता।